आज आम्ही छत्रपती झालो। तुम्हा हिम्मत बहादरांच्या आणि माता माऊल्यांच्या साक्षीनं या स्वराज्याच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान झालो। परंतु एक क्षणही आम्ही महाराजांना विसरू शकत नाही, विसरणार नाही। हे स्वराज्य निर्माण करणारे आमचे आबासाहेब आणि या स्वराज्याच्या सुवर्ण सिंहासनाला सर्वात आधी आपल्या हृदयात जन्म देणारी आमची रयत यांच्यामुळेच आम्ही या सिंहासनावर बसलो आहोत। परंतु आम्ही हुरळून जाणार नाही, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। आमच्या आबासाहेबांचे जे संकल्प तेच करणे आम्हास अगत्य। त्यामुळे महाराज नाही, महाराजांच्या पाठीमागे कसं होणार याची अजिबात चिंता करू नका। आज महाराज नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, सदैव राहतील। आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच जी काही विषण्णता उदासीनता आली असेल ती आम्ही नाहीशी करू। सगळ्या दुःखांच्या जखमा वेदनांचे सल आम्ही मिटवून टाकू। आमच्या आया बहिणींना लेकी सुनांना भिण्याचं मुळीच कारण नाही। आमच्या मामासाहेबांनी हे जे छत्र आमच्यावर धरलं आहे त्याहूनही मोठं छत्र आम्ही तुम्हा सर्वांवर धरू। त्याच्या सुखाची सावली ही मोठी असेल याविषयी खात्री बाळगा। आता आम्ही आमच्या सहकाऱ्यांना कारभाऱ्यांना जबाबदाऱ्यांचं आणि पदांचं वाटप करणार आहोत। आमचे अष्टप्रधान मंडळ कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे। तुम्हाला आहे, आम्हाला आहे, तशीच इतर पातशाह्यांना देखील आहे। ऐकलं का? आता सोनीस म्हणून हाक मारली तर चालेल? तुम्हाला काय वाटतं? राजे मला सुन्नीशी देतील म्हणून? द्यायलाच पाहिजे हो, तुमच्याशिवाय दुसरं इथं आहे कोण? सोरनीशी सांभाळणं म्हणजे काय खायचं काम नाही, ते एकमती माणसाचंच काम आहे। तुम्हाला पटतंय ना? हवाई तर तुम्ही लिहून घ्या ना, सोरनीशी तुमच्याच नावावर। हो, गेले 3 दिवस झोप नाही मला। आज रात्री सोरनीशीची वस्त्र अंगावर पांघरून झोपा निवांत। तसं झालं तर हिरोजीराव तुम्हाला एका बैठकीत 2 कोंबडे खायला घालणार। कोंबड्यांचं नंतर बघू, कधी सोरनीशी घ्या, कधी बी पुकारा होईल। राजे काय बोलतायत ते ऐका। हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, असं म्हणत आमच्या आबासाहेबांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी पोट कापून महादेवावर रक्ताची धार धरली आणि त्या रक्तानं लाल भडक झालेली आपली जटा सावरत महादेव हिमालय सोडून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वेडा पिसा होऊन फिरू लागला। कधी तो शूरवीर बाजी पासलकर झाला, कधी पंताजी बोकील झाला, कधी जीवा महाला झाला, कधी 200 बांदल झाला, कधी बाजीप्रभू देशपांडे झाला, कधी प्रतापराव गुजर, कधी नेताजी पालकर, तर कधी तानाजी मालुसरा झाला। 12 मावळात आणि 36 नेरात शिवनेर, जुन्नेर, पारनेर भागात त्यानं तांडव माजवलं। कधी कृष्णा कोयनेच्या पाण्यानं तर कधी भीमा घोड नदी इंद्रायणीच्या पाण्यानं तो पेटला, पण या मातीत माजलेला मोगल त्यानं संपवला, अन्यायाला मूठ माती दिली। लोक हो, आजही तोच महादेव पुन्हा त्याची जटा लाल भडक करण्यासाठी आपल्याकडे रक्त मागेल। ते देण्याची आपली तयारी असली पाहिजे। हर हर महादेव, हर हर महादेव। आजच्या या भाग्यदिनी आम्ही एवढंच सांगू इच्छितो
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर विचारांचा विसर पडू देऊ नका. महाराजांनी या मातीसाठी, मातीतल्या माणसांसाठी, अवघ्या अवघ्यांसाठी काय केलंय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, जवळून अनुभवलंय. त्यांचा त्याग, त्यांची तळमळ, त्यांचा कळवळा हाच आपल्याला आज या 32 मण सुवर्ण सिंहासनापर्यंत घेऊन आला. नाहीतर दगडा मातीच्या ढिगाऱ्यावर सोन्याचा डोंगर उभा राहू शकतो? मुळीच नाही. पण राहिला. सोन्याचा डोंगर उभा राहिला तो माता मावल्यांच्या वज्र निर्धारात. त्यांच्या कुशीतून मर्द मावळे निपजले म्हणून हे अशक्यही शक्य झाले. 2 करोड होनांचं राज्य उभं राहील. आज ते राज्य वाढवणं, प्राणपणानं त्याचं रक्षण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. ज्याप्रमाणे आमच्या तलवारी भान हरपतात, भाले मुसंडी मारतात, रणांगणावर विजय मिळवतात, आमच्या फौजेच्या दराऱ्यानं शत्रू चळा चळा कापतो, त्याचप्रमाणे आमचं अष्टप्रधान मंडळ असलं पाहिजे. या अष्टप्रधान मंडळाच्या बुद्धी चातुर्यावर कितीतरी गोष्टी आम्हाला तडीस घेऊन जायच्या आहेत. अष्टप्रधान म्हणजे राज्याचं मस्तक. हे मस्तक आचार विचारानं जेवढं उन्नत, जेवढं परिपूर्ण असेल तेवढं फौजेचं काम सोपं. आमच्या लढवय्या बहादर फौजा स्वराज्याच्या सीमा सुरक्षित राखतील, रुंदावतील. उद्याच्या संभाव्य लढाईसाठी आणि त्या औरंगजेबाच्या पारिपत्यासाठी आम्हाला हजारो लाखो मर्द मावळ्यांची गरज आहे. हर 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 हर. आणि मावळ्यांनी मिळवलेलं हे राज्य राखण्यासाठी, त्याच्या संवर्धनासाठी, त्याला निष्ठेचं, जिद्दीचं आणि लोककल्याणाचं चिलखत चढवण्यासाठी आमचं अष्टप्रधान मंडळ असेल. परसत्तेशी असणारा त्यांचा व्यवहार हा स्वराज्याला पुढे घेऊन जाणारा असेल. लाख मोलाचं बोल. म्हणूनच आम्ही आज जबाबदाऱ्यांचं वाटप करत आहोत. वर्ष प्रतिपदेच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुनिंबाची पानं खाऊन नव्या वर्षाला सामोरे जातो. जुन्या गोष्टी बाजूला सारून नवीन गोष्टींचा स्वीकार करतो. तसंच काहीसं आम्हाला करावं लागणार आहे. ऐकलं का? जुन्या गोष्टी विसरतो म्हणतात. बरं होईल. विसरा आणि घ्या म्हणो परत अष्टप्रधान मंडळात. आता लवकर जाहीर करा म्हणावं अष्टप्रधान मंडळ. माझा जीव तर इथवर आलाय. आमचं जाऊ द्या हो, पण आमचा माणूस अनाजी पंत मंडळात पाहिजे. सोरनिशीच मिळावी. येणार. माझं मन म्हणते. स्वराज्याचे मंत्री, स्वराज्याचे अनुभवी कारभारी महाराजांच्या महानिर्वाणानंतर सैरभैर झाले. कटकारस्थानांच्या विळख्यात अडकले गेले. अगदी आम्हाला अटक करण्यापर्यंत मजल गेली त्यांची. आम्ही तर रायगडाचा आदेश घेऊन आलोय. अटकेचा आदेश. कोणत्या गुन्ह्याबद्दल? तुम्ही मोगल धार्जिणे आहात. तुम्ही कलशाभिषेक करून महाराजांच्या मृत्यू जवळ आणलं. तरी झालं गेलं गंगेला मिळालं असं मानू. मागच्या सर्व गोष्टी विसरून स्वराज्याच्या भल्यासाठी महाराजांबरोबर काम करणाऱ्या अनुभवी कारभाऱ्यांच्या खांद्यावर आम्ही पुन्हा जबाबदाऱ्या देणार आहोत. नाची पंत तयार राहा. मला अंदाज होता. मी दरबारात एवढी जाणकारी हाय कुणाला? किती बी उड्या मारल्या, झेपा मारल्या, शेवटी झाडावरच्या घरट्यातच यावं लागतंय माघारी. ऐकलं का?
स्वराज्याचे चिटणीस हे अत्यंत मानाचं आणि महत्वाचं पद. चिटणीशी हा राजाचा आरसा असतो. पत्रांमधून फलितांमधून राजाच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं आणि म्हणूनच या महत्वाच्या आणि मानाच्या पदावर बाळाजी आवजी चित्रे. आम्ही बाळाजी आवजी चित्रे यांची नियुक्ती करत आहोत. या बाळाजी पंत, या. बाळाजी पंत, आपण महाराजांबरोबर राहिला, निष्ठेनं राहिला. पत्र व्यवहाराची जबाबदारी लीलया सांभाळली. यापुढेही आपल्याकडे तीच चोखी. राजे, आज आम्ही कृतकृत्य झालो. आपण महाराजांनी दिलेला शब्द विसरला नाही. मागील काळात आमच्याकडून हलगर्जीपणा घडला. पण आपण माफ करून आम्हा सेवेत रुजू करून घेतले. आम्ही धन्य झालो आम्ही. या आपण. स्वराज्याचे सेनानी, बुद्धीचे आगर आणि महाराजांचे अत्यंत आवडते पेशवे मोरोपंत पिंगळे हे आम्हा सोडून निजधामास गेले. खर तर हक्काची अनुभवी माणसं सोबत असावीत असं खूप वाटतं. परंतु मोरोपंतांना देवाज्ञा झाली. मोरोपंत गेले आणि स्वराज्याचं पेशवेपद रिक्त झालं. पेशवेपद हे अष्टप्रधान मंडळातील अत्यंत महत्वाचं वरचं पद. या पदावर मोरोपंतांच्याच तोडीची, दूरदृष्टी असलेली, कुशल, धाडसी आणि निष्ठावंत व्यक्ती असली पाहिजे. आणि हे सगळे गुण आम्हाला मोरोपंतांचे चिरंजीव निळोपंत यांच्यात दिसतात. निळोपंत पिंगळे यांची आम्ही स्वराज्याच्या पेशवे पदावर नियुक्ती करत आहोत. या निळोपंत. मोरोपंत, ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देव. निळोपंत, ज्या तडफेनं मोरोपंतांनी स्वराज्य राखलं तीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. महाराज, आमचे वडील अस्वस्थ असताना त्यांच्या अंतिम समयी आपण त्यांना शब्द दिला, तो आपण खरा केला. पेशवे पिंगळ्यांच्या घरास, मुला लेकरास उघडं पडू देणार नाही
असं आपण म्हणाला होता. तेव्हा एक कल्पना नव्हती की एवढी मोठी जबाबदारी आपण आमच्यावर टाकाल. आमच्या वडिलांच्या अंतिम समयी ते कटकारस्थानात इच्छा नसतानाही सहभागी झाले. नाही म्हटलं तरी गुन्हा घडला, परंतु आपण थोर मनाने माफ केलं आणि आम्हाला निळोपंत, खरंच महाराज, आपण आमच्या अल्पबुद्धीत समजणारे नाही. अशी क्षमा करणाऱ्याकडे एकतर आईचं काळीज असावं लागतं किंवा भगवंताच. आपण आमच्यासाठी भगवंत आहात महाराज. निळोपंत, पेशवे पदाबरोबरच आम्ही लवकरच तुमच्यावर मोहीमही सोपवणार आहोत. तयारीत राहा. जशी आज्ञा महाराज. या. स्वराज्याचे सरनोबत म्हणून हंबीरराव मोहिते. महापराक्रमी हंबीरराव मोहिते यांनी मानाची पगडी, मानाची वस्त्र आणि तलवार स्वीकारावी. महाराज, या हंबीरराव मोहित्याचा समस्त मोहिते कुळीकडून मानाचा मुजरा. नरशार्दूल प्रतापराव गुजर यांच्या आकस्मित जाण्यानं स्वराज्याची अपरिमित अशी हानी झाली. आता स्वराज्याच्या रक्षणाची धुरा कोणत्या साहसी, बलदंड, धाडसी हातामध्ये सोपवावी असा प्रश्न निर्माण झाला. आणि महाराजांनी स्वराज्याच्या कोंदणात आणखी एक हिरा बसवला, हंबीरराव मोहिते. खर तर नाती नाकारली की जाती नशिबात येतात आणि आयुष्यभर स्वतःला त्या जात्यात भरडून घ्यावं लागतं. पण हंबीरराव मोहित्यांनी नाती नाकारून महाराजांच्या विचाराचा सच्चा पाईक होणं स्वीकारलं. कदाचित महाराजांना हे आधीच ठाऊक होतं की भविष्यात स्वराज्याला अशा निर्मोही, निस्वार्थी सरनोबताची गरज भासेल. म्हणूनच महाराजांनी या हंसाची मोहित्यांना जवळ केली आणि महाराजांच्या सान्निध्यात येताच या हंसराजाचा पक्षीराज गरुड झाला. आज हा गरुड स्वराज्याच्या रक्षणासाठी बळकट पंखांनी आकाशात झेपावतो, विहार करतो. त्याच्या अणकुचीदार चोचीचा धाक गनिमांना आणि पायाच्या धारधार नख्यांचा धाक जमिनीवर सरपटणाऱ्या, गरळ ओकणाऱ्या सापांना आहे. महाराज, स्वराज्यासाठी मोहित्यांचं रगात सांडल पर सेवेत खंड पडणार नाही. यो देह, यो जीव तुमच्या पायाशी अर्पण. सरनोबत पदाचा स्वीकार करा.